सोलापूरच्या माळशिरसमधील मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला होता। प्रशासनाने त्यावर आक्षेप घेत 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली आहे। मात्र प्रशासनाचा विरोध डावलून मार्कडवाडीतील ग्रामस्थ बॅलेट पेपरवरती मतदान करण्यावरती ठाम आहेत। माळशिरसमधले विजयी आमदार उत्तम जानकरांना मार्कडवाडी गावामध्ये विरोधी उमेदवारापेक्षा कमी मतं मिळाली। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा जानकरांना होता आणि त्यामुळे मतमोजणीत घोळ झाल्याचा आक्षेप घेत बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत। दरम्यान माळशिरसमधील विजयी आमदार उत्तम जानकरांशी बातचीत केली आहे सुनील दिवाण यांनी। आज मार्कडवाडी इथं 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। याच्यातून अनेक प्रकार समोर येणार आहेत। मात्र याबाबत इथले जे नूतन आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रतोद आहेत ते उत्तम जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर एक गंभीर आरोप केलेला आहे। जो आरोप जर सत्य असेल तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे, ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे। मला सांगा, ज्या पद्धतीने तुम्ही आता आरोप केलेला आहात की ज्या पद्धतीने हे मतदान झालेले मशीनमधनं ह्याच्यामध्ये फेरफार करण्यात आलेला बदल करण्यात आलेला, कशाच्या आधारे तुम्ही बोल? नक्कीच मला गेले 20 वर्षापासूनचा या तालुक्याचा अभ्यास आहे, गावागावाचा अभ्यास आहे आणि या ठिकाणी ज्याही पद्धतीनं तालुक्यामध्ये वातावरण आहे, गावाच्या गाव आहेत आणि याच्या पाठीमागचंही सगळ्या गावांचं मतदान पाहिलं, लोकसभेलाही पाहिलं, त्याच्या पाठीमागच्याही निवडणुकीला पाहिलं तर प्रत्येक वेळेला तुम्हाला अशी परिस्थिती दिसते की त्या ठिकाणी मी 1000 मताच्या मताधिक्यानं पाहिजे, 3000च्या मताधिक्यानं पाहिजे, 5000च्या मताधिक्यानं पाहिजे, ती गावं मायनस झालेली आहेत। आणि मग हे सगळं जे चित्र आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। त्याचीच पडताळणी म्हणून गावाने या ठिकाणी घेतलेलं आहे। या पडताळणीच्या आधारे निवडणूक आयोगालाही आम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, कोर्टामध्ये ही बाजू मांडायची आहे आणि अशा सगळ्या पद्धतीनं या ठिकाणी गावकऱ्यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे। तुमच्या म्हणण्यानुसार कशा रीतीने फेरफार केली गेलेली आहे, कशा रीतीने बदल झालेला आहे? नाही, माझं मत आहे की त्यांना 54,000 इतकं मताधिक्य मतदान मिळालेलं होतं। मला 1,74,000 मतं मिळालेली होती, परंतु माझं प्रत्येक एक मत शिफ्टिंग झालेलं आहे। कशा रीतीने ते जरा ते आता कशा रीतीने झालंय त्याच्यासाठी आम्ही मशिनरी मागवलेली आहे, मशीन मागवलेले आहे। पुढच्या काळामध्ये 1-2 दिवसामध्ये आम्ही त्याचं प्रेझेंटेशन निवडणूक आयोगालाही ती मशीन आणि व्हीव्हीपॅट कशा पद्धतीनं ते तयार केलं जातं आहे, त्याची काय प्रोसेस आहे याचाही बारकाईनं अभ्यास झालेला आहे। बऱ्याचशा वकील तज्ज्ञाबरोबर झालेला आहे। या मशिनरीमधले IT इंजिनियर आहेत जे या मशिनरीमध्ये काम करतात, त्यांच्याबरोबरही चर्चा झालेली आहेत आणि माझ्या माहितीनुसार आपण 4-8 दिवसामध्ये याचा सगळा उलगडा तुम्हाला मिळून जाईल। नक्कीच हे सगळं प्रेझेंटेशन केलं जाईल निवडणूक आयोगाच्याही समोर। संपूर्णपणे आम्हाला मशीन मिळाली, EVM आणि व्हीव्हीपॅट हे दोन्ही आम्ही मागणी केलेली आहे। त्या पद्धतीनं म्हणजे आमच्या वरिष्ठांनी मागणी केलेली आहे पक्षाच्या। त्यामध्ये आपले जयंत पाटील साहेब असतील, आमचे रोहितदादा असतील, ते बरेचसे लोक त्याच्यावरती काम करतात। एकदा मशीन मिळाली की त्याच्यामध्ये कसा मॉडिफाय केला जातो ते निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन आम्हाला द्यायचं आहे। तर हे होते आमदार उत्तमराव जानकर यांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतलेले आहेत आणि हे सर्व आक्षेप जे आहेत हे आपण पुराव्यानिशी निवडणूक आयोग आणि न्यायालयात दाखवून देऊ अशी त्यांची भूमिका आहे। मार्कडवाडीहून कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, खरं तर प्रशासनाने अशा प्रकारच्या प्रक्रियेला विरोध केलेला आहे, पण ग्रामस्थांची भूमिका आहे की आम्ही बॅलेटसाठी बुलेटही झेलू। कसं वातावरण सध्या मार्कडवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि कशी ही सगळी प्रक्रिया पुढे जाणार आहे? प्रज्ञा, आपण पाहू शकतो माझ्या मागे हे 5 बूथ तयार केलेले आहेत। इथं सकाळी 8 वाजता थोड्या वेळाने मतदानाला सुरुवात होणार आहे। गावात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। मात्र ग्रामस्थांनी हा सर्व विरोध झुगारून इथं बॅलेटवर मतदानासाठी पुढे आलेले आहेत। माझ्यासोबत काही ग्रामस्थही आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। एका बाजूला जमावबंदी लागू केली आहे, मतदान करायचं मतदान ह्याच्या प्रशासनाचा विरोध आहे, तरी सुद्धा मतदान करायचं। काय नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला? नाही, आमचं जे मतदान आहे
ती 200 मतदान जात होतं. म्हणजे मोहिते पाटील आणि चेअरमन विरोधात असताना, आमदार साहेब आणि मोहिते पाटील विरोधात असताना 200 मतदान फक्त मोहिते पाटलाला जायचं. मग आता आमच्या गावानं असं ठरवलं की 1003 मतदान गेलं, कुठं गेलं कसं काय, कारण गावाची तर सगळे इके आहे. ठीक आहे, पण आता प्रशासनाने ज्या पद्धतीने इथं 144 म्हणजे जमावबंदी लागू केलेली आहे, तुम्हाला तुम्हाला मिळाली का नोटीस? हा, नोटीसही दिलेल्या आहेत, गुन्हे दाखल व्हायची भीती आहे, तरी जायचं मतदानाला? हो, जायचं, मतदान करायचं. मतदान करायचं? हो, करायचं. काय भूमिका? हा, मतदान करायचं, गावाने ठरवलेलं आहे सगळं गुन्हा मतदान. दाखल झाला तरी आता काय पर्याय नाही. आज काही झालं तरी मतदान होणार. आम्ही मत करायसाठी आलेलो आहे. काय कशाची घाबरायची भीती नाही आम्हाला, कारण आम्ही जे मतं दिली ती आमची मतं कुठे गेली हे आम्हाला बघावं लागतंय ना. ज्याचा ह्या 5 वर्षामध्ये इथं चेहराही बघितलेला नाही ज्या आमदाराचा, त्याला 1003 मतं गेली कुठं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आमचा. तर आमची मतं नक्की जात आहेत कुठं आणि कसे जात आहेत ते आम्हाला तर खात्री झाली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही आता हे ठरवलेलं आहे, सगळे गाव एकीकडे होऊन आम्ही मतदान घेणार आहे. तर प्रज्ञा, आपण पाहू शकतो एवढी प्रशासनाचा दबाव झुगारून ग्रामस्थ इथं मतदानासाठी यायला सुरुवात झालेली आहे. थोड्या वेळात इथं मतदान घेतलं जाणार आहे. आता यामध्ये भाजपची जी टीम आहे त्यांनी याला विरोध केलेला आहे, मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. आता नेमके जानकरांच्या सोबत असलेली किती लोक मतदानाला येत आहेत, ग्रामस्थ किती मतदान करतायत, बरोबर आहे. ही सगळी प्रक्रिया पुढे कशी जाते आणि मतदानाच्या दरम्यान प्रशासनाची नेमकी भूमिका काय राहते हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुनील, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.